हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा आपण आता व्लॉग आपला हा शूट करतोय. जो आजचा आपला व्लॉग आहे जो खूप वेळानंतर येतोय. काही कारणास्तव काही व्लॉग बनवता नाही आले काही. तर चला आता आपण या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णपणे कशेडी घाटाच्या पुढे जो दरड कोसळली होती आणि कसा रस्ता पुढे क्लिअर आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हाला यामध्ये तुम्हाला अपडेट बघायला मिळेल. सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मुंबईतून आता 3:30 वाजता निघालो आहे आणि आता आपण बहुतेक संगमेश्वरपर्यंत पोहोचेपर्यंत एक 11 वाजतील, 10 किंवा 11 वाजतील. सो चला. तर जस्ट आता आपण विक्रोळीला पोचलो आहे. तर या व्लॉगमध्ये माझ्यासोबत मम्मी पप्पा आहेत इथे मागे आणि अजून एक आपला भाऊ पण येतो आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा. तर तो पण गावीच चालला होता, तर त्याला म्हटलं चल बाई मी पण निघालो आहे. गाडी काढली आपली आणि तो आता आपल्याला पुढेच भेटणार आहे नेरळला. ॲक्च्युली हा व्लॉग मुंबई गोवा हायवेची जी कंडिशन आहे तर आता उजेडामध्ये जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण 5 ते 6 जुलैला जो पाऊस झाला होता त्यामुळे खूप पाणीसुद्धा भरलं होतं नागोठणेला आणि त्यानंतर पुढे कशेडीच्या पुढे जी आपली दरड कोसळली होती. पण आता आपल्याला कशेडी भोगद्यापर्यंत जाईपर्यंत तर अंधारच होणार आहे. सो तरी पण प्रयत्न करेन. पण मुंबईला मी सकाळी मॉर्निंगला निघणार आहे, तर तेव्हा आपण नक्कीच मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये पूर्ण अपडेट देईन की रस्ता चालू आहे की नाही. आणि आत्ताही या व्लॉगमध्ये जिथपर्यंत दाखवता येईल तिथपर्यंत जो अपडेट मी देणार आहे. इथे आपला भाऊ आलेला आहे आणि इथे आपल्यासोबत शुभम आहे आणि शुभम आपल्यासोबत येणार आहे या ब्लॉग मध्ये गावी. काय म्हणतो बाई, कामातून आलास तर चला आता आपला इथून काय रे नेरूळ आहे ना. अच्छा नेरूळ. तर थोडासा लेट झाला आपल्याला. तर जस्ट आता कळंबोळीला पोचलो आहे आणि आता बघू किती वाजता आहेत. ॲक्च्युली मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे लेट होतो आहे, बाकी काय नाही. कळंबोळीला आहे बघा, हे राईट साईडला पूर्ण हे जाम आहे. आपण थोडंसं इथून लेफ्ट साईडून पुढे आहे शॉर्टकटने, शुभमने सांगितलं आहे. तर चला आता कळंबोळीवरून पुढे काय आपल्याला JNPT रोडला तर अजिबात नसेलच आणि पुढे आपला मुंबई गोवाला पण ट्रॅफिक काहीच नसणार आहे. बघू पुढे आपल्याला थोडा पंपवर थांबू आणि मग पुढे आपले राईड कंटिन्यू. आता आपण JNPT रोडवरून आपला मुंबई गोवासाठी लेफ्ट मारणार आहे. तर आत्ता जस्ट आपण पेणला पोचलो आहे, म्हणजे पोचू एक 10 मिनिटात. आणि वातावरण तर इथे बघूच शकतात आपल्याला, क्लाउड्स दिसतातच आहे, ढग. अगदी पावसाचं वातावरण आहेच नाही. गेले 2-4 दिवस पाऊस कुठे गेलाय काय कळत नाही. काय बोलतो शुभम, पाऊस वगैरे काय? हो ना, कारण अगदी 3-4 दिवस गेले कुठे पाऊस पडतच नाही. मुंबईत आम्हाला असं वाटत होतं की गावी तरी पाऊस पडत असेल. गावी पण पाऊस नाही वाटतं. आपले गावचे भाऊ आहेत तर शुभमने कॉल केला होता, तर पाऊस कुठेच नाही आहे. तर जस्ट मित्रांनो समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. सूर्य मावळतीला चालला आहे, ढगांच्या मागे लपला आहे आणि
मे महिना नाही भाई, जून चालू आहे. सॉरी जुलै 11 तारीख आहे. आणि पाऊस मला वाटतं पहिल्या वीकमध्ये लेट आला होता, म्हणजे जुलैचा पहिल्या वीकमध्ये आला. 1 महिना पाऊस नव्हता. आणि आता 5 दिवस जबरदस्त असा पाऊस पडला. लोकांचे पूर्ण हाल करून टाकले, इतका पाऊस पडला. आणि आता कुठे गायब झालाय काय कळत नाही. आणि आत्ताची ही मुंबई गोवा हायवेची कंडिशन आहे, अगदी एकदम सुका. सो चला आता बघूयात पुढची काय कंडिशन आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर जस्ट मित्रांनो आता इव्हिनिंग पण झाली आहे आणि मस्त आपला जो मुंबई गोवा हायवेचा आता अगदी मे महिन्यासारखा प्रवास. इंदापूर 42. काय समजतच नाहीये, पाऊस कुठे गायब झालाय काय. पावसाचा एक थेंब असं वाटतं आम्ही मे महिन्यात गावाला जातो. तर जस्ट आता आपण इंदापूरला आता पोहोचू 10 मिनिटात. आता 7:45 झालेत आणि माणगाव 8:15 पर्यंत पोहोचू. तर जस्ट मित्रांनो कोलाड पोहोचलो आहे आणि हा कोलाडच्या ब्रिजचं काम चालू होतं आणि चालू केलं आहे ब्रिज. जस्ट मी आता डायव्हर्जन राईट दाखवलं, सो ब्रिज चालू केला आहे. बरं झालं, कारण कोलाडच्या मध्ये सर्व्हिस रोडने जायला मग टाईम खूप वेळ लागायचा, कारण सर्व्हिस रोड छोटा असल्यामुळे. आता आपण कोलाड क्रॉस करू. आता इंदापूर येईल 10 मिनिटात आणि पुढे काय माणगाव, पण तिथून मग इंदापूरवरून 7 ते 8 मिनिटावरती माणगाव. रस्त्यावर रस्ता घेतला. जस्ट आता माणगावमध्ये पोचलेलो आपण 8 वाजता. तर जस्ट चिपळूण 99, रत्नागिरी 187, पणजी 390. हा रस्ता हा प्रॉपर मोठा आहे, मस्त महाडचा. आता महाड येईल इथून. लोणेरे क्रॉस केलं आहे, वीर रेल्वे स्टेशन. सो आता आपण 10 मिनिटात महाडला पोहोचू. आणि महाडच्या या ब्रिजवरती या ब्रिजची एक गंमत सांगेन मी तुम्हाला. म्हणजे ॲक्च्युली विषय असा होता की जेव्हा 5-6 तारखेला पाऊस आला होता आणि खूप पूर आला होता आणि महाडला सावित्री नदी आहे, महाड अक्षरशः भरून जातं. आणि त्यामुळे महाडकरांच्या इथे अतिवृष्टी झाल्यामुळे किंवा पाऊस खूप जोरात पडल्यामुळे महाड हे भरतं. कारण मला वाटतं 26 जुलैला पण खूप मोठा पाऊस आला होता, तेव्हा महाड भरलं होतं. आणि त्यामुळे त्या लोकांनी त्यांच्या गाड्या कुठे पार्क केल्या होत्या, या ब्रिजवरती. महाडचा आता पुढे एक ब्रिज आहे, त्याचं कारण की महाडचा ब्रिज हा मुंबई गोवा हायवेपासून हाईट उंच आहे ब्रिजची, त्यामुळे सगळ्या महाडकरांनी तिथे गाड्या लावल्या होत्या. आणि मला वाटतं याचे रील्स पण मला वाटतं शुभम व्हायरल झाले होते. सो महाड ॲक्च्युली सावित्री नदी आहे, त्यामुळे त्यांना खूप जोरदार पाऊस झाल्यामुळे मग धोका निर्माण होतो. आता आपण महाडमध्ये पोहोचू 10 मिनिटात. आता 8:30 झालेत ना रे? किती वाजले? 8:36. बघू आता पोहोचू. तर जस्ट आता आपण पोलादपूरला पण पोहोचलोय आणि तुम्हाला मी दाखवतो जो कशेडी आपला जो बोगदा आहे, ती दरड कुठे कोसळली होती त्या स्पॉटला. बाहेर काय दिसणार नाही, जर लाईट्स वगैरे असतील आजूबाजूला तर दिसेल. पण तिथला रस्ता किती मोकळा केला आहे किंवा दोन्ही लेन पूर्ण क्लीन केल्या आहेत का, कारण पहिला जेव्हा रील्स आणि बाकीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते तेव्हा त्याच्यात एवढंच दिसत होतं की रस्ता एकाच बाजूने चालू केला होता, कारण तो मातीचा पूर्ण ढीग एका साईडला खालीच आला होता आणि बाकी एका साईडून लेन चालू केली होती जाण्या येण्यासाठी. पण आता आपण बघूयात. आणि आता हे पोलादपूर सिटी जवळच पोचलेलो आहोत. याच्यावरती पोलादपूर. चला डायरेक्ट आपण कशेडी टनलच्या इथेच भेटूयात, ती दरड जिथे कोसळली होती तिथे. तर जस्ट मित्रांनो आता आपण आपल्या कशेडी टनलच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर आता तुम्हाला मी पुढे दाखवतो की ती दरड कुठे कोसळली होती. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कितपत काही
माती हटवली आहे ती आता बघायला मिळेल पुढे आपल्याला. तर हा बघा मित्रांनो, हा स्पॉट आहे, बघूयात दिसतंय का. हे हॉटेल इथे अनुसया, आणि हे बघा जो नैसर्गिक आता जी आपत्ती घडली होती, हे बघा हा स्पॉट आहे तो. ते सगळी दिसणार नाही आता मे बी. हे बघा हे सगळं खाली आलं होतं. आता दोन्ही लेन चालू आहेत सुखरूप. हे काय झाडं बिडं सगळी या साईडला दिसणार नाही अंधारात. मी प्रयत्न करेन नक्की. आहे काय बघा, शप्पथ डेंजर खाली आलंय. बघ ना इथं आलंय बघ चिखल सगळा. सो मुंबईला रिटर्न येताना आपण नक्की, मी दिवसाच निघणार आहे तेव्हा मी त्या ब्लॉगमध्ये कव्हर करेन. आणि आपल्याला जो अपडेट द्यायचा होता की रस्ता क्लिअर आहे आणि दोन्ही लेन चालू आहेत. चला आता आपण डायरेक्ट संगमेश्वरमध्येच भेटूया. तर जस्ट आता आपण हा खेडच्या ब्रिजवरती आहे, भराणे नाका. चिपळूणमध्ये पोचलेलो आहोत आणि मला वाटतं 10:30 झालेत. आता इथून संगमेश्वर आपला 1 तास, 11:30 पर्यंत पोचू आता आपण. आणि घरी जाईपर्यंत 12 वाजणार आहेत. मग तू शुभमला बोललो चल मावशीकडे, तर येत नाही बोलतोय. तर त्याचं काय वाटतं, सकाळ सकाळी त्याला काम आहे लवकर म्हणून. पण ते कोण येणार आहेत, मित्र येणार आहे ना घ्यायला. मग तुला जाईपर्यंत 12:30 होतील मला वाटतं आरामात. तर चला आता चिपळूण पण आपण क्रॉस केलेला आहे. तर जस्ट आता थोडासा जेवण तर आता काहीच नाही, जस्ट घरून पार्सल आणलं होतं. आपला पराठे बनवले होते मम्मीने, कारण आता हॉटेलला थांबायला कंटाळा आला आहे. म्हटलं वेळ जाणार, फटाफट आपण पार्सल आणलं होतं. इथे पराठे आहे, दही आहे मस्त. द्या आम्हाला पण. सावर्ड्याला इथे आपण साईडला थांबलोय. चला फटाफट आता थोडंसं रात्रीचा हेवी डिनरचा काय असा गरजेचा नसतोच, पण थोडंसं पोटाला आधार म्हणून. तर जस्ट पराठे वगैरे खाल्ले आणि आता आपण निघतोय सावर्ड्यामधून. आता डायरेक्ट संगमेश्वरलाच भेटूयात. तर जस्ट आत्ताच संगमेश्वरला पोचले आपण आणि 11:30 वाजलेत. आणि इथून आता शुभम कोसुमवरूनच त्याचे मित्र येणार आहेत त्याला घ्यायला, आणि इथून कोसुमला आपण एक अर्धा तासात पोचून जाऊ. चला. तर जस्ट आता आपल्या संगमेश्वर डेपोमध्ये पोचलेलो आहोत, आपल्या तालुक्यामध्ये. आणि हा आपला देवरुख साखरपा रोड. शुभम बरं आहे, तू बरं आहे ना. तर चला भाई, शुभम चालला आता. भेटूया भाई उद्या. चले भाई, बस बस. चला भाई, इकडे शुभमला आले आपला भाऊ. चल चल चल, सांभाळून जा. अरे हे हेल्मेट घाले. चल रे बाय. चला आता जस्ट आपण कोसुम बौद्धवाडीमध्ये चाललोय. आणि तर चला मित्रांनो, या ब्लॉगचा एंड मी इथेच करतोय. भेटूयात उद्याच्या एका कुठच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपले ब्लॉग कंटिन्यू राहतीलच. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कारण थोडासा अपडेट जो काही मुंबई गोवा हायवेचा आता 5-6 नंतर जे काही दरड कोसळली होती, रात्रीचा टाईम होता त्यामुळे दाखवता नाही आला. पण आपण नेक्स्ट ब्लॉग जो आपण मुंबईला निघतानाचा आपण जो डेला निघणार आहोत, तर त्यावेळी नक्की त्यामध्ये कव्हर करेन काय आहे, कशी परिस्थिती आहे तिथली, कशा पद्धतीने तो लँडस्लाईड झाला होता.
चला भेटूयात कुठल्या तरी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट, गुड नाईट.